प्रेक्षक हो, वृद्धांच्या आयुष्यात चैतन्य फुलवणारं एक चैतन्य आश्रम सांगलीमध्ये आहे, जिथं वृद्धांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या जातात. तर याच चैतन्य आश्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण आश्रमाचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गोडबोले यांना आपल्याकडे बोलवलं आहे. तर जाणून घेऊया चैतन्य आश्रम या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. आपलं सत्यवेद पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप आनंद होतोय आम्हाला. आज तुम्ही इथे आलायत आणि खूप छान गप्पा मारणार आहोत. संस्थेविषयी भरपूर जाणून घेणार आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आहे, गृहस्थाश्रम आहे, संन्यास आहे, वानप्रस्थ आहे. हे चैतन्याश्रम काय आहे? आणि हे चैतन्याश्रमाची स्थापना आणि ह्या संस्थेविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. या तुम्ही जे आता आश्रमातल्या हे जे सांगितलेलं आहे तर त्याच्यात वानप्रस्थाश्रम हा जो विषय आहे तर त्याचा कन्सेप्ट पूर्वी असा घेतला गेला की साधारण वयाच्या 55 वर्षानंतर 55 ते 75 या वयोगटामधले जे गृहस्थ लोक आहेत यांनी आपापल्या संसारातून थोडासा लक्ष संसारातून काढून, कुटुंबातून काढून की समाजासाठी काहीतरी उपयोगी काही गोष्टी करता येतील का, असा तो थोडासा त्यावेळचा कॉन्सेप्ट होता. तर त्याचप्रमाणे चैतन्याश्रम स्थापनाचा जो विषय आहे चैतन्याश्रमचा, की चैतन्याश्रमची स्थापना झाली 14 नोव्हेंबर 2016 साली. या आश्रमाचे जे संचालक आहेत, आमचं जे ट्रस्टी लोक आहेत, BOD जे आपण म्हणतो त्याला, तर आम्ही सर्व 11 जण श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित लोक आहेत. एक दिवस असाच विचार झाला की महाराजांनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत की एक अन्नदान आणि वृद्धसेवा. तर प्रत्येकजण अन्नदान हे कसं प्रत्येकजण आपापल्या परीने करतच असतं, पण वृद्धसेवा अशी कधी जनरली केली जात नाही. म्हणजे असं होत नाही एखादे आजोबा शेजारी एकटेच आहेत पण आपण कधी त्यांना बोलवत नाही की आजोबा या माझ्या घरी, तुम्ही एकटेच आहात, माझ्या घरी राहायला या, असं कधी होत नाही. एक काळाची गरज म्हणून आणि जे लोक ज्यांना असिस्टंटची गरज आहे, जे अनमॅरिड असतील किंवा ज्यांना इश्यू नाही आहेत किंवा मुलं आहेत पण कुठंतरी अब्रॉड आहेत, ह्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही. समाजात आता इतकी लोक अशी झालेली आहेत, इतके घटक असे आहेत की या लोकांना समवयस्कर लोकांच्यामध्ये एकत्रित राहून थोडंसं एक मेंटली सिक्युअर्ड पण एक त्यांना वाटतं आणि प्रत्येक गोष्ट फिजिकली जे प्रत्येक गोष्ट करायची आहे ती सगळ्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांना ते इझी जातं. तर या आश्रमाची 2016 साली आम्ही सर्व संचालक एकत्र येऊन एक आश्रम काढायचं ठरवलं. गुरुवर्य कोटणीस महाराज आणि गुरुवर्य केळकर महाराज यांच्या उपस्थितीत आपण हा आश्रमाची स्थापना केली. मोठ्या प्रमाणात स्थापना वगैरे केली. एक रेंटवरती एक बंगला गव्हर्मेंट कॉलनीमध्ये भाड्यानं घेतलेला होता आणि ज्या दिवशी ओपनिंग होतं त्या दिवशीच आम्ही असं सांगितलेलं होतं की देव करून आमचा आश्रम लवकर बंद पडू देत. त्याच्या मागची भावना अशी होती की कुणावरती वेळ येऊ नये की आश्रमामध्ये राहिलेत किंवा समाजाचा आश्रमाकडं बघायचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे आश्रमामध्ये ठेव किंवा मुलांना, इव्हन मुलांना सुद्धा नावं ठेवतात की आईवडिलांना आश्रमात ठेवलेत. माझ्या मते या वयस्कर लोकांचा विचार ते करत नाहीत. कारण वयस्कर लोकांना कसं आहे की समवयस्कर लोक ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला त्यांचा जो वेळ जाणं आहे किंवा तो एकटेपणा आहे त्या ग्रुपचा किंवा त्या वयाचा जो विचार केला तर 4 चौघांच्यामध्ये राहिलं तर त्यांचा वेळ चांगला जातो की ते जास्ती आनंदी राहतात. बरं, या इथं कसं आहे आश्रमामध्ये करायचं काहीच नाही आहे. म्हणजे आपला म्हणजे आश्रमाची टॅगलाईनच अशी आहे की वृद्धांचे हक्काचे घर. त्यामुळं अशी स्थापना झाली. खूप लोक आहेत, एन्जॉय करतात, मस्त वेळ जातो त्यांचा आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद द्यायचा आमचा आटोकाट प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिक म्हणलं की जरा बरं वाटतं, पण वृद्ध म्हणलं की अंगावर शहारे येतात, भीती वाटते. आणि प्रत्येक तरुणाला, तरुण तरी थोडेसे अजून, पण 40-45 नंतर झुकलेल्या लोकांना वृद्ध व्हायचीच भीती वाटते. त्यांना तो शब्दही नको असतो आणि त्यांना असंही वाटत असतं की आपल्यावर हा प्रसंग कधीच येऊ नये, आपल्याला कधीच वृद्धाश्रमात जायला लागू नये.
पण ती वेळ म्हणजे वृद्धाश्रमात जायची वेळ येईल नाही येईल, पण वृद्ध तर सगळेच होणार आहेत. आणि त्यावेळची मानसिकता लक्षात घेऊन किंवा त्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊन चैतन्याश्रमाची स्थापना झाली आणि वृद्धांमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय. हे खूप चांगली गोष्ट आहे. समाजाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम सेवा कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. तुमच्या बोलण्यातून उद्देश थोडासा कळाला, पण तुम्ही असं म्हणालात बोलता बोलता की ही एक समाजाची गरज आहे. म्हणजे काही वेळेला असं होतं की लोकांच्याकडे सगळी व्यवस्था असून सुद्धा ते वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठवतात. आणि काही वेळेला असं होतं की म्हणजे आता गरजच आहे आम्हाला की आम्ही काही नाही करू शकत कारण कोणी परदेशात आहे, तुम्ही म्हणालात तसं, असंही होऊ शकतं. तर यातलं जास्त प्रमाण काय आहे? म्हणजे जाणून बुजून आईवडिलांना पाठवतात का खरंच गरज वाटते? कसं आहे, पूर्वी आपल्या इथं भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची. हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे कसं होतं की आत्या मामा मामी हे ते बरीचशी लोक घरामध्ये 15-20 लोक असायची. पण आता अलीकडच्या काळात किंवा या वाढत्या सगळ्या जे आता डेव्हलप झालेलं आहे सगळं, तर याच्यामध्ये कसं आहे की चौकोनी कुटुंब पद्धती आता सध्या निर्माण झालेली आहे. आणि दुसरा याच्यामधला फरक असा आहे की ही जी जनरेशन गॅप आहे, म्हणजे एखाद्या घरामध्ये जर का आजी आजोबा असतील, मुलगा असेल त्यांचा किंवा नातू असेल, असे एक 4-5 जण जर का राहत असतील, तर हा तो जनरेशन गॅप असा आहे की म्हणजे आता पूर्वीची जी लोक आहेत यांना सकाळी लवकर उठायचं आहे, आपापला आवरायचं आहे, ही वर्षानुवर्ष त्यांची ती सवय झालेली आहे. आता कसं होतं की एखादे आजोबा समजा सकाळी 6 वाजता आंघोळ करायला लागले, तर मुलाला वाटतं बाबा तुमची काय गडबड आहे, तुम्ही दुपारी आंघोळ करा, 11 वाजता करा, मी ऑफिसला गेल्यावरती करा, तुम्हाला एवढी लवकर आंघोळ करायची काय गरज आहे. किंवा त्यांचा नातू येतो, आजोबा मला शाळेला स्कूलला जायचं आहे, तुम्ही थोडंसं मला वेळ द्या, तुम्ही नंतर आवरा. पण ते आजोबा असतात ते त्यांच्या त्या तत्वाशी बांधील असतात, अगदी घट्ट असतात की नाही हो मला माझ्या वेळेतच सगळं करायला पाहिजे. वास्तविक बघितलं तर दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. त्यांच्या मुलाला ऑफिसला जायला पाहिजे असतं किंवा नातवाला शाळेला जायला पाहिजे असतं आणि ह्यांना पण सवयीप्रमाणे यांना लवकर आंघोळ करायची असते. तर हे जे जनरेशन गॅप आहे ना, तर मग तिथं कुठं तर त्यांची कुचंबणा होती. मग ते थोडासा असा एक फील त्यांना असा येतो की अरे माझं आता इथं चालत नाही, मुलगा बोलतोय, नातूही बोलतोय. आणि त्यात एखादा पार्टनर एखाद्याचा जर का गेला, तर एकटाच जर का समजा एकटे आजोबा जर का मागं शिल्लक राहिले, नॉर्मली काय होतं की पुरुष लोकांना एकटं राहायचं फार अवघड आहे. एखादी आजी घरामध्ये कसंही ॲडजस्ट करू शकते, कारण आपल्याकडं सणवार भरपूर आहेत, फॅमिली आहेत, नातेवाईक अमुक या सगळ्या गोष्टी खूप आहेत. त्यामुळं किंवा स्वयंपाकामध्ये किचनमध्ये काहीतरी त्या मदत करतात वगैरे. पुरुषांचं कसं आहे की आजोबांना कधीच आत्तापर्यंत या गोष्टींची सवय नाही आहे, ते कायम या सगळ्या गोष्टींच्यापासून लांब राहिलेले आहेत. ते फक्त डिपेंड राहिलेत कुणावरती, तर त्यांच्या पार्टनरवरती. आणि ती जर का पार्टनरच नसेल तर त्यांना फार एकटेपणा त्याची जाणीव त्यांना फार व्हावं लागते. मग अशा केसमध्ये काय होतं की मग मुलगा काहीतरी बोलतो, नातू काहीतरी बोलतो, सूनबाई काहीतरी बोलतात, मग ते त्यांना थोडंसं डिप्रेशन किंवा असं अस्वस्थ व्हायला लागतं त्यांना की अरे आता नको आपल्याला, म्हणजे आपण इथं आता सूट होत नाही आहे. मग काहीतरी एक अल्टरनेटिव्ह बघायला लागतात की बाबा काय करावं लागेल. तर मग अशा लोकांसाठी हा जो आश्रम आहे ना, हा काम करतो की जिथं सगळे एकसारखे समवयस्कर लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले आलेले आहेत, प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे आहेत. कोणी बिझनेस करत आहे, कोणी नोकरी करत होता, कोणी गव्हर्मेंट जॉब करत होता. बरं, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. हे आपले काय सांगली मिरजेपुरतं मर्यादित नाही आहे. माझ्याकडे पुण्यातली काही लोक आहेत, मुंबईतली आहेत, त्याच्यानंतर निपाणीहून आलेली लोक आहेत, जमखंडीहून आलेली लोक आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून आपल्याकडं सगळे आजी आजोबा हे आलेले आहेत. आणि ही जी मुलं सगळी आता बाहेर परदेशात आहेत, पुण्या मुंबईला शिकत आहेत, तिकडचे वृद्ध लोक इकडं येत आहेत, इकडची तरुण मुलं तिकडं जात आहेत, आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी सगळ्याच वृद्धांची मानसिकता किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणूया आपण, मी म्हटलं तसं, कारण वृद्ध म्हटलं की जरा नको वाटतं,
ह्या सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांची मानसिकता बिघडते, जसं की नैराश्यामध्ये जात आहेत काही लोक, आणि कुठेतरी स्वतःला नको वाटतंय, म्हणजे एकटं राहायला नको वाटतंय किंवा या कुटुंबात मुलांबरोबरच राहायला नको वाटतंय. अशी परिस्थिती का येत असावी, किंवा त्या मुलांना असं का वाटत असावं की हे अडचण का होत असेल. शब्द वापरले जातात जसं जुनं फर्निचर म्हटलं जात आहे किंवा डस्टबिन म्हटलं जात आहे. तर हे असं ह्या तरुणांच्या मानसिकतेत होत असणारा बदल जो आहे तो कुठून येत असावा, काय वाटतं? कसं आहे, या धावत्या जगामध्ये आहे ना, कुणाकडं वेळ नाही आहे. मुलगा त्याच्या करिअरच्या मागं लागला आहे, नातू वगैरे आहे तो सगळा अभ्यास स्कूल वगैरे ह्याच्या मागं लागलेला आहे. इतकं धावतं जग आहे ना की एखाद्या आजोबांच्याकडं आजीकडं किंवा जसं तुम्ही जुनी फर्निचर म्हटलात, तर अशा या गोष्टींच्याकडं लक्ष द्यायला कुणाला वेळच नाही आहे. कसं होतं की जे आजोबा मुलाला खूप प्रेम करायचे पहिल्यापासून, अगदी पण पूर्वी काही ही सगळी एवढं धावतं जग नव्हतं, त्यामुळं इतकं त्यांच्यात बॉन्डिंग असायचं. पण कालांतरानं या सगळ्या धावत्या जगाच्या मागं पळता पळता की मुलाचंच वडिलांच्याकडं लक्ष द्यायचं प्रमाण कमी झालं आहे. नातू तर लांबच राहिला, किंवा त्यांची एक असं एक त्यांचं बाउंडिंग असतं की ज्याच्यामध्ये वडील नसतात. मुलगा म्हणजे नवरा बायको आणि मुलगा असंच असतं की आजोबांच्याकडं लक्ष द्यायला थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. मग ते काय होतं की थोडीशी त्यांची अडचण वाटायला लागते, दोघेही अनसिक्युअर्ड वाटायला लागतात. मग आजोबा जे असतात ते थोडंसं आपल्याला आता वेळ कुठं चांगला जाईल, आपण कोणाच्यामध्ये मिक्स होऊ ह्याच्या मागं लागतात. मग एखादं ज्येष्ठ नागरिक ग्रुप असतो, किंवा आता कसं स्कूलमेट सगळे भेटतात, गेट टुगेदर वगैरे. आता या आपल्या या मोबाईल किंवा व्हॉट्सअप वगैरे या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांचा थोडाफार वेळ जातो, पण तो थोडाफार वेळ जातो. ते काय 24 आवर्स ते एंगेज नसतात या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे तो एकाकीपणा मग त्यांना जाणवायला लागतो की ज्या वेळेला 4 मित्रांच्या मध्ये एखाद्या ग्रुपमधनं घरी आल्यानंतर मग त्यांना घरी यायला सुद्धा नको वाटतं. घरी आल्यावरती काय होतं की पुन्हा मुलगा, मग ऑफिस त्याचं, मग नातू त्याचा अभ्यास, सूनबाई त्यांचं किचन वगैरे, ह्याच्यात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतात, पण आजोबांच्याकडे लक्ष द्यायला कोण नसतं. मग ह्यासाठी ते कुठंतरी एक सिक्युअर्ड अशी जागा हुडकायला लागतात की बाबा मला वेळ चांगला जाण्यासाठी असं कुठलं ठिकाण आहे. तर मग ऑब्वियसली ते मग हा आश्रम चांगला आहे, तो आश्रम चांगला आहे, इथं या फॅसिलिटी आहेत, म्हणजे ते हुडकायला लागतात. कुठंतरी एक सेफ झोन बघायला लागतात की कुठं तर माझा वेळ तिथं चांगला जाईल. म्हणजे तरुण किंवा आत्ताची जी ही मुलं आहे ही कुठेतरी जबरदस्तीनं आश्रमात ढकलतायत अशी परिस्थिती फार कमी आहे असं म्हणूया. म्हणजे नकारात्मक काहीतरी बोलण्यापेक्षा थोडा आशावाद पण याच्यातून आहे की गरजेतूनच, मुलांच्या गरजेतून आलेले हे आश्रम आहेत असं आपण म्हणूया. किंवा अजूनही भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी येत आहेत, दुर्दैवाने नाही यायला पाहिजेत असं तुम्ही म्हणालात तरीसुद्धा. पण आत्ता आपल्या आश्रमाला प्रतिसाद कसा आहे किंवा तुमचा अनुभव कसा आहे? आत्ता आपल्या आश्रमाचा थोडंसं आम्ही कधी आपल्या आश्रमाचं मार्केटिंग केलेलं नाही आहे, किंवा आम्ही कधी कुणाला सांगायला पण गेलेलो नाही आहे की आमचा असा आश्रम आहे, आम्ही हे केले ते केले, तुम्ही आमच्याकडे या वगैरे. माउथ पब्लिसिटी हा जो प्रकार आहे ना, हा इतका झालेला आहे. म्हणजे मध्यंतरी तासगावहून 2 कॉन्स्टेबल आलेले होते, आणि तासगावहून येताना आल्यावरती वाटेत एक 2-3 आश्रम त्यांना मध्ये लागतात. ते आले माझ्याकडं, त्यांनी एक मला फोटो दाखवला की ही व्यक्ती तुमच्या इथं आहे का. मी फोटो बघितला तर नाही आहे म्हटलं, ही आमच्याकडं नाही आहे व्यक्ती. काय झालं तर नाही, मिसिंग केस आहे, आणि आम्ही या व्यक्तीचा शोध घ्यायला लागलो. मग त्यांना मी विचारलं, तुम्ही कुठं बघितलं, कुठं घेतला, तुम्ही तासगावून आला, इथं सांगलीमध्ये तुम्ही कुणाकडे गेलेला होता. त्यांनी सांगितलं नाही, मी आम्हाला फक्त आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये चौकशी करायला सांगितली आहे. म्हटलं तुम्ही येताना ऑन द वे तुम्हाला 3 वृद्धाश्रम लागतात, तिथं तुम्ही बघितलं का. नाही. मी 2-4 विचारलं की इथं वृद्धाश्रम कुठला आहे, तर 2-3कडनं मला फक्त चैतन्याश्रमचंच नाव कळालं. मग ती थोडंसं म्हणजे ती आमची अचिव्हमेंट आहे ती, की 2-3 जे जुने आश्रम आहेत
पण लोकांच्याकडून त्या लोकांना कळते की इथं चैतन्य आश्रम म्हणून गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये जो आश्रम आहे तिथं चौकशी करा. जेवढं जास्तीत जास्त ह्या लोकांना आनंद कसा देता येईल याच्यावरती फोकस करत असते. एक छोटासा किस्सा सांगतो. मी या लोकांना घेऊन अयोध्येला गेलेलो होतो की त्यावेळेला मला बऱ्याच जणांनी थोडंसं अरे तू धाडस करायला लागला आहेस की एवढा मोठा टास्क आहे की ही जे सगळे वयस्कर लोक आहेत, आम्ही आमच्या घरातल्या एका आजी आजोबांना घेऊन जायचं म्हटलं तरी आम्हाला टेन्शन येतं आहे. तू 15 लोकांना घेऊन अयोध्येला चाललायस. बरं तू त्या ठिकाणी मी एकटाच होतो, म्हणजे आमच्या बिवडीमधला मी एकटाच होतो. अयोध्येला गेल्यावरती जे आम्ही सगळं प्लॅनिंग 3 महिने प्लॅनिंग करत होतो की या जाताना मी 3 टायर AC गेलेलो होतो, ट्रेननं गेलेलो, येताना फ्लाईटची सुद्धा एक थोडी गंमत झाली की विकली ट्रेन आहे आपल्या इथं प्रयागराजपर्यंत, धनबादला जाणारी जी प्रयागराजपर्यंत जाते अयोध्येला जाण्यासाठी, ती विकली ट्रेन आहे. मग पुन्हा तिथं 8 दिवस थांबून आणि बरं ह्या लोकांना कसं आहे हे बघ ते बघ, आता जशी तरुण मुलं किंवा आपण जे आता प्रेक्षणीय स्थळ भरपूर आहेत, पण एक्झर्शनचा जर का विचार केला तर आपण ह्या लोकांना किती फिरवणार आहे. तर त्यापेक्षा असा एक विषय या मीटिंगमध्ये मांडला गेला की ह्या लोकांच्या मध्ये तुमच्यापैकी किती जण विमानात बसलेली आहेत. हार्डली 1-2 जण बसलेली होती 15 पैकी. मग म्हटलं आपण ह्या लोकांना का तो एक एक्सपिरियन्स देऊ नये. मग बरं विकली ट्रेन आहे, नाहीतरी 8 दिवस कुठं तर थांबायचं म्हणजे पैसे पुन्हा खर्च होणार, हॉटेलमध्ये खाणं पिणं आहे ते सगळं आलं. तर ह्या लोकांना एक विचारलं की बाबा आपण फ्लाईटनं येऊया काय येताना. तर इतकी सगळीजणं खुश झाली. मग आम्ही लखनौ ते पुणे बाय फ्लाईट आलो. तो एक त्यांना चांगला एक्सपिरियन्स मिळाला. 3 महिन्याचं आमचं जो काय प्लॅनिंग चाललेलं होतं, तर सगळ्यांना कसं लोअर बर्थ मिळाला पाहिजेत, सगळे वयस्कर आहेत, अप्पर बर्थला जाऊ शकणार नाही आहेत, ती एक काळजी घ्यायला लागलेली होती. तर ज्या वेळेला प्रत्यक्षात रामलल्ल्याचं दर्शन ज्या वेळेला आम्ही सगळेजण घेत होतो, असे 15 जण हात जोडून उभे होते आणि मी या 15 लोकांच्याकडे बघत होतो की यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो मला रामलल्ल्याच्या दर्शनापेक्षा मोठा होता. क्या बात आहे. तर ते अगदी खूप एक चांगला एक आमचा प्रवास झाला. खूप सगळेजण खुश झाले आणि त्या एका प्रवासावरती किंवा त्या एका दर्शनावरती या लोकांच्या मध्ये एवढी एनर्जी आली आहे, खूप समाधानी. अशा भरपूर गोष्टी आहेत की या म्हणजे आपला उद्देशच तो आहे की यांचं उर्वरित आयुष्य आहे ना हे आनंददायी जायला पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमचं समाधान आम्हाला देऊन जातो. यांच्या इच्छा किंवा यांची बकेट लिस्ट घरातून पण जी पूर्ण नाही होऊ शकत, त्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत. तर साधारण आपल्या आश्रमात किती नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक? आत्ता माझ्याकडं 19 जण आहेत. दुर्दैवानं माझ्याकडे आता जागाच नाही आहे, कारण आत्ता माझी जागा ही रेंटवरची आहे. आत्ता सध्याचा जो बंगला आहे तर तो रेंटवरचा आहे आणि त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. त्यामुळे आता मी धामणी इथं 11,000 स्क्वेअर फूटची जागा घेतलेली आहे. त्याचं बांधकाम चालू आहे, अगदी बऱ्यापैकी फायनल स्टेजपर्यंत आलेलं आहे. तिथं साधारण 35 लोकांची आम्ही सोय करायला लागलो आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्हाला जागा नाही आहे असं एखाद्याला सांगायला लागतं, त्यावेळेला अक्षरशः आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की बाबा या लोकांना आज गरज आहे. आणि इथले आम्ही जे देतो असलेली सर्व्हिस म्हणा किंवा आम्ही इथलं जे वातावरण जे आम्ही केलेलं आहे, या गोष्टीमुळं की आमच्याकडे व्हिजिटर्स आणि ॲडमिशन घेण्यासाठी लोक खूप गर्दी म्हणजे खूप म्हणजे वेटिंगवरती आत्ता सध्या आमच्याकडं आहे, पण आम्ही त्यांना देऊ शकत नाही. म्हणजे इतक्या लोकांना गरज आहे की लोक वाट बघतायत आणि संस्थेमध्ये किती लोक आहेत पेक्षा जे आहेत ते कसं राहतायत, त्यांना कोणत्या सुविधा मिळत आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या सुविधांवरच पुढचे सगळे लोक इथपर्यंत येणार आहेत आणि इतक्या सगळ्या लोकांना पुढच्या काळात तुम्ही ती सेवा देणार आहात. पण साधारण प्रवेशासाठीची प्रक्रिया कशी असते? प्रवेशासाठी थोडेसे आम्ही नियम पूर्वीपेक्षा बदललेले आहेत. मागचे काय आम्हाला आता या आश्रमाला 9 वर्ष झाली. पूर्वी थोडेसे नवीन असल्यामुळं थोडीशी पद्धत वेगळी होती. सध्या आम्ही काय करतो, ॲडमिशन एखादी व्यक्ती चौकशीला आली तर त्यांचे जे ब्लड रिलेशनमधली जी काही लोकं आहेत, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, जावई असतील, अशा लोकांना बरोबर घेऊन यायला सांगतो.
पहिल्यांदा त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेतो. आजी आजोबा जे कोण असतील त्यांना बाहेर व्हिजिटिंग रूम म्हणजे व्हिजिटर्स रूममध्ये थांबायला सांगतो आणि पहिला इंटरव्ह्यू त्यांच्या नातेवाईकांच्या बरोबर होतो की तुम्ही काय इथं त्यांना ठेवा लागला, काय अडचण आहे. मग ते थोडंसं पहिल्यांदा आम्ही काउन्सिलिंगचा पण थोडासा प्रयत्न करतो की नाही असं करू नका, आपापल्या घरामध्ये असलेलं जास्त चांगलं आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या जातात. त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना बाहेर थांबवलं जातं आणि त्या आजोबांना आत घेतलं जातं की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही इथं राहणार आहे, तुम्हाला आश्रमात ते तुमचा मुलगा सोडायला लागला आहे. मग त्या दोघांच्यामध्ये बऱ्याचदा तफावत होते. काही डिसीज असतील, मेडिकल इश्यू काही असतील तर ते पहिल्यांदा सांगितले जात नाहीत की यांना ह्याचा त्रास आहे, किंवा हे रात्रीतनं चालायला लागतात, रात्रीतनं उठून बसतात, ओरडतात, फिट्स येतात, अशा बऱ्याचशा काही व्याधी आहेत. हे सुरुवातीला सांगितलं जात नाही, लपवून ठेवलं जातं. मग मुलांची थोडीशी मेंटॅलिटी अशी असते की एकदा यांना आपण इथं सोडलं की विन काहीतरी करतील, ॲडजस्ट करतील, असा विषय असतो त्यांचा. मग ह्या सगळ्या त्या आजी किंवा आजोबा कोण असतील त्यांच्याबरोबर पूर्ण सगळा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मग मी आता आमच्या या 12 BOD-पैकी आम्ही दोघंजणं हे डे टू डे बघत असतो. मी आणि माझ्यासोबत इनामदार मॅडम म्हणून एक ट्रस्टी आहे. मग ते आमच्या दोघांची मीटिंग होती की बाबा अशी अशी व्यक्ती आहे, काय करूया, तुम्हाला काय वाटते. हे सगळं झाल्यानंतर बाकीचे फॉर्म वगैरे ते सगळं भरून घेतल्यानंतर आम्ही त्यांना एक ट्रायल बेसवरती एक 15 दिवसाची मुदत देतो की आश्रम तुम्हाला सूट होतोय का, तुम्ही आश्रमाला सूट होताय का, इथलं जेवण खाणं पिणं वगैरे हे तुम्हाला सूट होतंय का, किंवा त्यांच्या आणि काही व्याधी काही असतील त्या एक 15 दिवसात आपल्याला कळतात की बाबा आत्ता जसं सांगितलं तसं. तर 15 दिवसात ते कळल्यावरती मग त्यांचं कंटिन्युएशनमध्ये त्यांना ठेवलं जातं, किंवा मग 15 दिवसात त्यांच्या मुलांना बोलवून की हे आपल्या इथं सूट होत नाही आहे आणि तुम्ही यांना दुसरीकडं कुठं सोय होते का बघा, असं सांगितलं जातं. याचबरोबर आपल्याकडं डे केअरची पण व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणजे एखाद्या आजी किंवा आजोबांना एका दिवसासाठी जरी इथं यायचं असेल, घरामध्ये काही कार्यक्रम असतील किंवा कोण बाहेर जाणार असेल, तर सकाळी 8-8:30 वाजता ते आपल्या आश्रमामध्ये आणून सोडतील त्यांचे नातेवाईक, आणि संध्याकाळी 6-7 वाजता पुन्हा घरी घेऊन जातील. तोपर्यंत त्यांना एक बेड इथला, चहा नाश्ता जेवण वगैरे इथल्या ज्या सर्व सोयी आहेत ते त्यांना पुरवले जातील. किंवा एखादा कार्यक्रम आहे, एक 4 दिवस गावाला जाणार आहे, 4 दिवसासाठी सुद्धा आपल्याकडं या आश्रमामध्ये व्यवस्था केली जाते. आम्ही अशा गोष्टी ऐकतो बाहेर की फसवून मुलगा सोडून गेला, किंवा कोणी स्टँडवरच सोडलंय आणि तो परत घ्यायलाच नाही आला. अशा आपल्या आश्रमाबाबतीत काही घडलंय? अशा त्या नुकताच 1 महिन्यापूर्वीच एक विषय असा झालेला होता की जवळच्याच एका कॉलनीमध्ये एक आजोबा की जे संस्कृतमध्ये खूप मोठा त्यांचा अभ्यास आहे, अगदी PhD वगैरे केलेला आहे, त्यांना मुलं नाही आहेत, नातू आहेत. म्हणजे मुलं, हे दोन मुलं होती ती एक्सपायर झाली आहेत, सुना आहेत आणि नातवंड आहेत. थोडंसं घरामध्ये पटत नाही आहे, त्यामुळे ते कोणाला न सांगता इथं आश्रमात येतात. आणि थोडंसं डिमेन्शियाचा एक प्रकार या वयामध्ये थोडासा जास्ती होत असल्यामुळं त्यांना ते सांगता येत नाही किंवा माझा ॲड्रेस काय आहे किंवा माझा फोन नंबर काय आहे, ह्या गोष्टी त्यांना सांगता येत नाही. ते आले, 1-2दा आले, त्यांना बसवलं, त्यांना थोडा बोललो त्यांच्याबरोबर, थोडं चहा कॉफी ते सगळं झालं. गप्पा मारता मारता यांच्याकडनं काही कळता म्हणजे काय निघते का बघितलं की कुठं राहतात वगैरे, पण त्यांना ते सांगायचं नसेल कदाचित. पण मला इथं राहायचं आहे, मी बॅग घेऊन आलो आहे, तुमचे काय पैसे असतील ते मी लगेच भरायला तयार आहे आणि मला इथं तुम्ही ॲडमिशन द्या. पण तसं तर आपण ॲडमिशन देत नाही आहे, कारण कुणीतरी रिलेटिव्ह बरोबर पाहिजे. मग त्यांचा आम्ही फोटो काढला आणि अक्षरशः 2-3 माणसांना ते आमच्या जवळच्या कॉलनीमध्ये साधारण ही व्यक्ती कुठं बघितल्यागत वाटतंय, ते 1-2-4 डेअरी म्हणा, किराणा मालाचं दुकान, असे एक जे दुकान आहेत जे आपल्या रोजच्या संपर्कात आपण असतो, तर त्यांना ते फोटो दाखवली की हे आजोबा इथं राहतात का, कुठं माहिती आहेत का. 1-2 नाही म्हणून सांगितलं, पण एकानं ओळखलं त्यांना की बाबा ही व्यक्ती आहे आणि ते अमुक घरात राहतात. मग तिथं आम्ही गेलो. तिथं गेल्यावरती त्यांच्या 2 सुनबाई बाहेर आल्या. म्हटलं हे आजोबा हो आमचे सासरीच आहेत, ते असं आश्रमात आले आहेत आणि ॲडमिशन घ्यायला पाहिजेत वगैरे असं म्हणतात. मग त्या
ओरडायला लागल्या की नाही ते असंच करतात, ते त्यांचं नेहमीचंच आहे. मग त्यांनी मुलांना पाठवून दिलं, मुलं गाडी घेऊन आली, त्यांना गाडीत घातलं घेऊन गेले. असे पण प्रकार होतात की वडिलांची इच्छा म्हणजे आजोबांची इच्छा असते पण घरचे नाही म्हणतात. अशी सुद्धा उदाहरणं भरपूर आहेत. जी लोक आहेत आत्ता तिथं तर कशा सुविधा दिल्या जातात किंवा त्यांच्या बाबतीत त्यांनी आनंदी राहावं म्हणून ज्या पण काही आपण उपक्रम वगैरे घेतो, म्हणजे सगळ्याच एकंदरीत त्यांचं दिवसभराचं रुटीन कसं असतं आणि त्यांना काय काय सेवा पुरवल्या जातात? आश्रमामध्ये दिनचर्या जी आपण म्हणतो ना, तर तिथलं रुटीन असं आहे की सकाळी 6-6:30 वाजता या सगळ्यांना चहा दिला जात नाही. आम्ही कुठल्याही आजीला किंवा आजोबांना बेडवरती काही देत नाही. कंपल्सरी तुम्ही बाहेर यायचे, कॉमनमध्येच बसायचे, जे डायनिंग हॉल आहे त्याच्यामध्येच बसायचे, सगळ्यांनी मिळूनच चहा घ्यायचा आहे. असं नाही की ते तिकडं चहा घेत बसले, ते कोणतरी इकडं चहा घेत बसलेत, असं नाही आहे. साधारण 6:15-6:30 वाजता चहा येतो. 6:30 वाजता बरोबर नाश्ता दिला जातो या लोकांना. म्हणजे आपल्याकडे किचन आहे, आपल्याकडं 2 स्टाफ आहेत जे रोजचं नाश्ता जेवण वगैरे सगळं बनवतात. थोडंसं खाण्याच्या बाबतीमध्ये माझा आश्रम एकदम चुजी आहे. काय म्हणजे रोजच्या स्टाफला एक चार्ट दिलेला असतो की रोज काय मेनू आहे, रोजचं काय नाश्त्याला काय द्यायचं आहे. सगळे पदार्थ त्यामध्ये कवर केले जातात की जे अगदी हेवी डिश जे असे आपण जे म्हणतो, म्हणजे अगदी पावभाजी असेल, मसाला डोसा वगैरे असेल, हे आम्ही दुपारच्या सेशनमध्ये देतो. पण सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो याच्यामध्ये मोस्टली पोहे, उपीट, साबुदाण्याची खिचडी, ब्रेडची भाजी किंवा हे असे जे रोजचे आपले नेहमीचे आपण जे घरामध्ये नाश्ता करतो ते सगळे पदार्थ केले जातात. थोडंसं वेगळं याच्यामध्ये मी असं सांगेन की या लोकांना घरची आठवण येऊ नये किंवा घरच्या प्रमाणे राहायला मिळू देत यासाठी आपण घरामध्ये फोडणीचा भात करतो. आपण काय करतो, आदल्या दिवशीचा भात फ्रीजमधला काढून त्याला गरम करून फोडणी देऊन आपण तो फोडणीचा भात खातो. या लोकांना फोडणीच्या भाताचे म्हणजे एक आठवण किंवा अरे बरेच दिवस खाल्ला नाही असं व्हायला नको. त्यामुळं आमच्याकडे एक 8-10 दिवसातून फोडणीचा भात केला जातो. फक्त स्टाफ पहाटे लवकर येतो, सकाळी लवकर येतो, भात ताजा करतो, तो गार करतो, त्याला फोडणी देतो आणि मग या लोकांना देतो. म्हणजे अशा सगळ्या प्रकारचे नाश्ते आपण या लोकांना देतो. नाश्ता झाल्यावरती पुन्हा चहा दिला जातो. 12 वाजता महाराजांची आरती असते. आपला हा आश्रम आहे, हा गोंदवलेकर महाराजांचा म्हणजे हा एकमेव, मला असा म्हणजे माझ्या हिशोबानं एकमेव असा आश्रम आहे की ज्याला आध्यात्मिक बेस आहे. की बाकीच्या आश्रमामध्ये असेल पूजा वगैरे काही करत असतील, पण आपल्या आश्रमामध्ये रोजच्या 3 वेळेला आरती पूजा केली जाते. की सकाळी मग पूजा झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर 12 वाजता प्रसाद दिला, आरती होती, प्रसाद दिला जातो. रोजच्या जेवणामध्ये जसं एखाद्या इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलमध्ये जे जसं जेवण असतं ना, म्हणजे रोजच्या जेवणामध्ये म्हणजे पोळी भाकरीचा ऑप्शन तर असतोच आहे, भात आमटी वगैरे ह्या तर सगळ्या रोजच्या गोष्टी, रोजच्या कोशिंबिरी असतात, चटण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या असतात, ऑप्शनल असतात. तुम्हाला पोळी पाहिजे पोळी घ्या, भाकरी पाहिजे भाकरी घ्या. जेवणामध्ये सुद्धा असा कुठला पदार्थ नाही आहे की तुम्ही घरी करताना आम्ही इथं करत नाही. अगदी विशीवेळी अन्नापासून आम्ही या इथं सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे ना की ह्या लोकांना एक घरात कुठं तर आपण राहतोय याचं फिलिंग येतं. रोजच्या जेवणामध्ये सकाळच्या वेळेला या लोकांना ताक दिलं जातं, रात्रीच्या जेवणामध्ये दूध दिलं जातं, रोज सीजनल फ्रूट्स असतात. हे 12 वाजताचं जेवण झालं की मग सगळेजण विश्रांती वगैरे आपापल्या बेडवरती रूममध्ये काय असेल ते आपापल्या ठिकाणी जातात. 4:30 वाजता पुन्हा ते येतात, पुन्हा डायनिंगला येतात. कोण आपापल्या हॉबीज, कोण पत्ते खेळते, कोण ह्या बाकी, कोण गाणी म्हणते, कराओकेची सिस्टीम आहे आपल्याकडं. तर हे सगळं ते आपापलं काय कुणाला काय पाहिजे ते एन्जॉय करत असतात. 4:30 वाजता पुन्हा त्यांना जसं आपण हाय टी म्हणतो की चहाबरोबर मग लाईट काहीतरी बिस्किट्स म्हणा, चिवडा म्हणा किंवा असं अगदी तिखट मिठाच्या पुऱ्यापासून सगळ्या आपण या लोकांना 4:30 वाजता देतो. त्याच्यानंतर हे जर विश्रांती घेऊन खाली आल्यानंतर हा चहा वगैरे झाल्यानंतर 5 ते 7 यांच्याकडून थोडासा त्यांना झेपेल एवढा व्यायाम घेतला जातो. तो कंपल्सरी आहे. की कसं होतं, नुसतंच जेवायचं आणि बेडवर जाऊन झोपायचं, ना तर टी व्ही, ना तर मोबाईल बघत बसायचं आहे. थोडीशी हालचाल पाहिजे, काहीतरी यांना व्यायाम थोडासा पाहिजे. तर ज्यांना झेपेल एवढा
थोडा व्यायाम, थोडा योगा, प्राणायाम या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. त्याच्यानंतर मग काही आध्यात्मिक एखादं प्रवचन म्हणा, रामरक्षा असेल, मारुती स्तोत्र असेल, कसायदान असेल, अशा काही गोष्टी रोज घेतल्या जातात. जप केला जातो रोज. 7 वाजता पुन्हा मग महाराजांची आरती असते. 7 वाजता आरती झाली की 7:15 वाजता पुन्हा लोक जेवायला येतात. पुन्हा जेवणामध्ये हे सगळं रोजचे वेगळे वेगळे ऑप्शन असतात. आपल्याकडं काय आहे की महाराष्ट्रामध्ये सुदैवानं दर एक 15-20 दिवसानं कुठल्या ना कुठला तरी सण असतो. त्यामुळं आहे ना की आमच्याकडं आध्यात्मिक बेस असल्यामुळं प्रत्येक सण आम्ही सेलिब्रेट करतो. प्रत्येक सण म्हणजे अगदी महिलांसाठी हादग्यापासून आम्ही या इथं, म्हणजे हादगा म्हणजे अगदी फेर धरून खिरापत ओळखण्यापर्यंत जे ट्रेडिशनल आपलं जे आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही या इथं केलं जातं. नवरात्रमध्ये नुसतंच फोटोची आरती पूजा न करता आमच्या इथं घट बसवले जातात. घट बसून नवरात्र केले जातात. गणपती आम्ही सेलिब्रेट करतो. अधिक महिन्यामध्ये दाम्पत्य भोजनाचं, त्यांचं पाद्यपूजाचं एक आपल्या इथे एक प्रथा आहे. तर दर अधिक महिन्यामध्ये की एक 11 दाम्पत्य जे आमच्या आश्रमाशी रिलेटेड आहेत, काही डोनर्स असतील किंवा एक प्रतिष्ठित गावातली काही लोक असतील, या लोकांना बोलवून अगदी पायगड्या घालून त्यांचं स्वागत करून, त्यांची पाद्यपूजा करून, असा मोठा पेंडाल घालून खूप असा एक मोठा उत्सवच आहे तो. तर अशा प्रकारे या लोकांचं जे अधिक महिन्यातलं दाम्पत्य भोजन आहे ते केलं जातं. होळीसारखे सण आहेत, दिवाळी तर दिवाळीच आहे, गणपती बसवले जातात. एकही सण असा नाही आहे की आम्ही तो सेलिब्रेट करत नाही. वैशिष्ट्य याच्यामध्ये काय आहे की कुठलाही सण जरी असला तरी ह्याच्यामध्ये आम्ही ऑफिसमध्ये त्या लोकांना सगळ्यांना बोलवून घेतो की समजा आता एक आपला नवरात्रचा उत्सव आहे, तर त्यातल्या महिला लोकांना आम्ही बोलवून घेतो किंवा हा असा असा सण करायचा आहे, काय कराल, म्हणजे हे सगळं त्यांना करायला लावतो, आम्ही करत नाही आहे. की त्यांना सण सहज, म्हणजे आता नवरात्रमध्ये कसं ते कलर कोड असतात, रोज कुठली साडी काय, हे इथपासून की ओटी कुणी भरायची आहे, म्हणजे नवरात्रामध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला एक दाम्पत्य असतं, संध्याकाळच्या वेळेला भजन वगैरे, हे अगदी कुंकुमार्जन वगैरे इथपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही या इथं केलेल्या असतात. तर प्रत्येक सणाचं जो काही कार्यक्रम आहे ना तो चॉकआउट करून या लोकांच्याकडून ते सगळं करून घेतलं जातं. म्हणजे तुम्हीच ठरवायचं आहे गणपती कुठला आणायचा आहे, कुठनं आणायचा आहे, कुठं बसवायचा आहे, डेकोरेशन काय करायचं आहे, मग मेनू काय करायचा आहे, किती दिवसाचं हे, ते सगळं ना पूजा कोण करायची आहे, ते सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्यावरती सोडलेल्या असतात. आम्ही फक्त मॉनिटरिंग करतो, एखादा गेस्ट आम्ही सुचवतो किंवा या लोकांना आपण बोलवूया. बाकी सगळे जे काय आहेत कार्यक्रम हे सगळे यांच्याकडनं केले जातात. मग अगदी 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, जसं आपल्या रोटरीमध्ये एखादा MOC असतो की सूत्रसंचालन वगैरे जसं करतात, तसं अगदी सूत्रसंचालन एका आजोबांना करायला सांगतो. तुम्हाला खोटं वाटेल, 78 वर्षाची एक आजीने 15 ऑगस्टला देशभक्तीपर डान्स केलेला होता. कराओकेवरती तर आपल्याकडे भरपूर लोक गाणी म्हणणारे आहेत की जी पहिल्यांदी कधी त्यांनी माईक पण हातात घेतलेला नव्हता. गाणं तर लांबच आहे, पण आपल्याकडं ती एक सिस्टीम आहे कराओकेची की याच्यामध्ये आता खूप लोक तयार झाली आहेत की छान छान गाणी म्हणतात. बाहेरची पण बरेच लोक असतात, तर असं एन्जॉय करतात. आणि एवढे सण आणि एवढंही आम्ही सेलिब्रेट करतोय. प्रत्येक सणाला ते वेगळे वेगळे पदार्थ पण असतात, त्यामुळं पदार्थांची पण रेलचेल भरपूर असते, गोड पदार्थांची पण असते, बाकीचे पण असतात. इतकं सगळ्या मनोरंजनाचे कार्यक्रम करून सुद्धा कधी कधी तरी त्या लोकांना आठवण येणारच, किंवा कधी कधी घरची आठवण असेल, नातवंडांची असेल, मुलांची असेल, किंवा त्यांचं ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली लोक आहेत, वेगवेगळ्या पदावर काम केलेली लोक असू शकतात, त्यांच्या आवडीनिवडी वेगळे, छंद वेगळे, ह्या सगळ्यातून त्यांचं एवढं सगळं मनोरंजन करायचं, त्यांची मानसिकता जपायची, त्यांनी आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करायचे. आणि एवढं सगळं करून सुद्धा एखाद्याला एखाद दिवशी वाईट वाटेल, दुःख वाटेल, किंवा असं कुठली पण एखादी निराशाजनक वाटू शकेल त्यांना, तर अशा वेळी त्यांची समजूत कशी काढायची? कसं आहे, आपल्या आश्रम म्हणजे काही तुरुंग नाही आहे. जसं आमच्या आश्रमाला कधी कुलूप, म्हणजे रात्रीच्या वेळेला फक्त कुलूप असतं, इतर आश्रमामध्ये बाहेर सोडत नाहीत.
माझ्या आश्रमामध्ये रोज सगळीजणं बाहेर जातात, देवदर्शन करतात, कुणी पोस्टात जाते, कुणी बँकेत जाते, कुणी आणि त्यांची काही कामं असतील तर ते करून येतात. फक्त एक आपलं एक रजिस्टर असतं ऑफिसमध्ये, ते ठेवलेलं असतं की मी बाबा या बँकेत जात आहे, 1 तासाभरात परत येत आहे, असं त्याच्यामध्ये नोंद करायची आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात कंपल्सरी काय आहे की तुमच्या गळ्यात एक आपला तो जो टॅग असतो आश्रमाचा, की तो त्यांना कंपल्सरी दिलेला असतो की तुम्ही बाहेर जाताना कायम हा घातलाच पाहिजे आहे, की ज्याच्यामध्ये त्यांचं नाव, आमचं नाव, आमचे नंबर, त्यांचा ब्लड ग्रुप काय असेल तो, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. कुठे इमर्जन्सीमध्ये काही झालं तर त्यांना ताबडतोब ट्रीटमेंट मिळावी आणि आमच्यापर्यंत काय एखादी गोष्ट काही घडली तर ते आमच्यापर्यंत लगेच कळावी, याच्यासाठी हे केलेलं असतं. थोडासा अनुभव माझ्याकडे तर वेगळा आहे की एखादा मुलगा जर का आला की बरं असं एखाद्या घरामध्ये कुणाचं काही लग्न आहे, काही कार्यक्रम आहे, तर 4 दिवस जाऊ शकता, 8 दिवस जाऊ शकता. पण माझा अनुभव असा आहे की समजा एक 4 दिवसासाठी एखाद्या घरी मुलगा घेऊन गेला तर ते आजी आजोबा तिथं रमत नाहीत, ते मागं लागतात, नाही मला आश्रमात जायचं आहे, मला इथं चैन पडत नाही, की इतके ते इथं अटॅच झालेले आहेत की त्यांना ह्याच्यापेक्षा दुसरीकडं आश्रमात किंवा दुसरीकडं घरामध्ये सुद्धा आपल्या पाहुण्यांच्यात, नातेवाईकांच्यात तिथं ते नंतर रमत नाहीत. कधी एकदा मी आश्रमात जाईन ह्याच्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. महिला तर सगळ्या आपल्या आश्रमाला माहेर समजतात, की आम्ही कोण व्हिजिटर वगैरे आली की तर ते बोलतात ना, तुम्हाला कसं वाटतंय काय, कधी इंटरव्ह्यू वगैरे असतो तर महिला अगदी सगळ्या सांगतात हे आमचं माहेर आहे, की इतकी ती अटॅच झालेली असतात ना. अगदी मला आठवते एखादी आजी जर का एक 4-8 दिवसासाठी कुठं तर घराकडं जाणार असेल, मुलाकडं वगैरे जाणार असेल तर त्या आजीबरोबर सगळेजण महिला सगळ्या गेटपर्यंत जातात, आमची आठवण येईल ना, तू नक्की येणार ना. मग ते जसं एखादी नववधू पाठवणीच्या वेळेला जो प्रसंग असतो तसा अगदी तो एक प्रसंग असतो की एवढे ते अटॅच झालेले असतात की तू येशील, तुम्ही येणार आहे ना नक्की, आम्ही वाट बघतोय, लवकर या. ते असे थोडेसे इमोशनल ते विषय होतात. किती वयोगटातली, म्हणजे 60च्या पुढची, 70च्या पुढची, कसं? सर्व वयोगटातली आहेत, म्हणजे अगदी 60पासून जवळजवळ 85-87 वर्षापर्यंतची काही लोक आहेत आपल्या. मग या वयोगटाला म्हणजे या वयात होणारे जे आजार असतात, जसं आपण डिमेन्शियाचं बोललोच, तर असेही लोक असतील? हो. मग यांची काळजी किंवा एकूणच म्हणजे वैद्यकीय उपचारांची गरज जास्त असू शकते अशा वेळी या लोकांना, तर मग ते कसं केलं जातं? आपल्याकडं या लोकांसाठी 1-2 डॉक्टरांना मी टायअप केलेलं आहे की ते दर महिन्याच्या ठराविक तारखेला येतात, प्रत्येकाचं चेकअप करतात, प्रत्येकाची मेडिकल फाईल घातलेली आहे. ज्यावेळेला ॲडमिशन होती त्यावेळेला यांच्या मागची हिस्ट्री जी आहे, यांचं काही कुठं ऑपरेटिव्ह झालं असेल किंवा आणि काय असेल, BP असेल, शुगर, गोळ्या कुठल्या चालल्या त्या, या सगळ्यांचा विचार केला जातो, त्यांची मेडिकल फाईल घेतली जाते. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला डॉक्टर व्हिजिट करून प्रत्येकाचं काय असेल ते चेकअप वगैरे करतात आणि त्याप्रमाणे मग गोळ्या वगैरे सगळ्या आश्रमातर्फे आपण देत असतो. एखादं मोठं काहीतरी ऑपरेटिव्ह वगैरे काही जर का निघालं तर मग त्यांच्या रिलेटिव्हना कॉन्टॅक्ट केला जातो, म्हणजे त्यांना ॲडमिट करणं, प्रोसेस चालू करणं, ह्या सगळ्या तर गोष्टी आम्ही केलेल्याच असतात. म्हणजे नातेवाईक केस तर आम्ही थांबत नाही. म्हणजे मध्ये एक अशीच केस झाली, एकाला सकाळी अटॅक आला, ताबडतोब त्यांना हॉस्पिटलाइज केल्यानंतर मग त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आलं की असं असं झाले आणि यांना एक अटॅक येऊन गेला, या हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळे इथंच आहोत आणि तुम्ही लवकर या. तर ती पण काळजी घेतली जाते, म्हणजे नातेवाईक येस्तवर थांबूया, मग नंतर बघूया ते काय म्हणतात बघूया, असं काही केलं जात नाही. पहिल्यांदा ट्रीटमेंट महत्त्वाची आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा केली जाते. असं काही होतंय का, म्हणजे असं घरात 2 बायका आम्ही एकत्र राहिलो तरी काही वेळेला भांडणं होतात, वाद होतात, पण इथं इतकी लोक वेगवेगळ्या घरातनं येऊन एकत्र राहतात, त्यांच्यात आपापसात काही वाद होतात? आपण एका घरातली लोकांच्या मध्ये सुद्धा मतभेद असतात. ही तर 20 वेगळ्या घरातून आलेली आहेत. एक छोटासा मजेशीर किस्सा सांगतो. पूर्वी आमचा लहान प्रमाणात म्हणजे दुसऱ्या एका बंगल्यामध्ये आश्रम होता, त्यावेळेला आमच्या ऑफिसच्या जवळ आणि ऑफिसजवळ किचन आणि किचनच्या जवळ महिलांची व्यवस्था होती आणि दुसऱ्या एका बंगल्यामध्ये जेंट्सची व्यवस्था होती. किचनचा जो स्टाफ होता कुकिंग करणारा, तर तो एक भाजी कुठली तर करायला लागला. आमचा एक भरल्या वांग्याची भाजी करायला लागली. एखादी आजी येते, काय करतेस?
मी भरल्या वांग्याची भाजी करायला आहे. मग असं कर जरा ती तिखट कर, म्हणजे जरा त्याशिवाय त्याची मजा नाही आहे. मग एखादी ब्राह्मण कुटुंबातली एखादी आजी आली तर ती येते, काय करते वांग्याची भाजी, मग असं कर जरा त्यात गुळ घाल, त्याशिवाय त्याला मजा येणार नाही. तर अशा प्रत्येक घरातलं, म्हणजे आता ज्या काय महिला 7-8 असतील ते प्रत्येक जण येऊन त्या स्टाफला जर का सजेशन द्यायला लागल्या, ह्याच्यात असं तेल असेल कट पाहिजे, तेल असेल तरच चांगलं आहे, तिखट असेल तरच चांगली लागते, एक जण येणार गुळ घाल येते, हे जे सगळे विषय आहेत ना, अल्टिमेटली काय होतं, तो पदार्थ खराब होऊन बिघडून जातो. मग तो स्टाफ येतो आहे आमच्याकडं की सर असं असं आहे, आणि या फार सजेशन देतात किंवा सारखं येतात. बरी एवढी वर्ष यांनी किचनमध्ये काम केलेलं असल्यामुळं त्यांना एक क्युरियोसिटी असते, काय करते आहे, कसं करते आहे, हे सगळे त्यांना एक क्युरियोसिटी असते. मग आता याच्यावरती काय सोल्युशन काढायचं. मग आम्ही काय केलं की ह्या सगळ्या लेडीज लोकांना दुसऱ्या बंगल्यात पाठवलं आणि जेंट्स लोकांना आम्ही त्या किचनच्या जवळच्या रूममध्ये शिफ्ट केलं. पुरुषांचं कसं असतं, वेळेला मिळायला म्हणजे झालं, त्यांना फार कोण करते कसं करते याच्याशी फार काही देणं घेणं नसतं. असे खूप गमतीदार छान छान असे अनुभव आम्हाला या निमित्तानं बघायला मिळतात. आणि त्यांच्यात आपापसात पण होत असतात. मग कसं होतं की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल घेऊन त्यांच्याबरोबर थोडं बोलावं लागतं, की म्हणजे त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्यायला लागते की तुम्ही इथं का आला आहेत किंवा त्या इथं का आले आहेत, या सगळ्या थोडीशी परिस्थितीची जाणीव करून द्यायला लागते. मग थोडंसं कमी होतात, मग थोडंसं काउन्सिलिंग करावं लागतं थोडक्यात. संस्था म्हटलं की खूप सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे संस्था चालवणं ही काही सोपी गोष्ट राहिली नाही आजकाल, आणि शासकीय नियम पण खूप आलेले आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान काय वाटतंय? म्हणजे संस्था चालवत असताना, मग आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, किंवा म्हणजे शासकीय स्तरावरचं एखादं असू दे, सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? आव्हान असं काय नाही आहे आत्ता सध्या, कारण आम्ही गव्हर्नमेंटचे म्हणजे बरेच आश्रम काय करतात की गव्हर्नमेंटचे जे काही फॅसिलिटी असतात, काही गव्हर्नमेंट एड्स असतात त्या घेत असतात. आमचा पूर्ण हा आध्यात्मिक किंवा आमचा आश्रम आहे, हा गोंदवलेकर महाराजांचा आश्रम आहे, हा आमचा आश्रम नाहीच आहे. त्यामुळे ना की आव्हान आमच्यासमोर राहतच नाही. आम्हाला एखादं काय वाटलं की आम्ही आपल्या महाराजांना सांगितलं की बाबा हे असा प्रॉब्लेम यायला लागला आहे, आमचं ते सगळे विषय आपोआप सुटत जातात. आणि गव्हर्नमेंट एड आम्ही कधी घेतलेली नाही, कधी अप्लाय पण केलेला नाही आहे. थोडंसं त्याच्यामध्ये वेगळी कारण आहेत की सरकारी म्हटलं की कसं आहे की देणार आपल्याला थोडी रक्कम, आणि तिथला कुठला शिपाई, कुठलाही क्लार्क कुठंतरी येऊन आपलं हे असं का ते तसं का म्हणून थोडंसं त्यांचा एक ॲटिट्यूड वेगळा असतं. आणि जिथं महाराज पाठीशी आहे तिथं गव्हर्नमेंट एडची काय गरज नाही आहे. त्यामुळं असं काय फार मोठं सरकारी आव्हान तर किंवा फार मोठं असं काही नाही आहे. बाकीचं हे काय तुमचे चॅरिटी कमिशनरकडचे जे रिपोर्टिंग असतात, ऑडिट रिपोर्ट मग हे जे प्रोसेस जे रोजचं म्हणजे रुटीनमधलं जे आहे ते तर आम्हाला करावंच लागतं. पण आत्ता जी संस्थेची जागा आहे ती अशी थोडी रेसिडेन्शियल एरियामध्येच आहे, आजूबाजूला खूप घरं आहेत, बंगले आहेत, लोकांचा वावर आहे. तर तिथल्या लोकांचं संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, किंवा संस्थेत असलेल्या लोकांकडं? त्या एकतर रेसिडेन्शियल एरिया आपण का निवडला आहे तर थोडासा पीसफुल असतो, ट्रॅफिक वगैरे, कारण हे लोक कधी बाहेर मंदिरात म्हणा कुठं जायचं असलं तर गर्दीत शक्यतो नको, म्हणून थोडासा रेसिडेन्शियल एरिया प्रिफर केलेला होता. आणि लोकांची आजूबाजूची जी लोक आहेत ना ती इतकी कोऑपरेटिव्ह आहेत की, आणि त्यांना पण एक क्युरियोसिटी असते. तिथं पण काहीतरी त्यांच्या घरात पण काही वृद्ध लोक असतात, त्यांना पण एक क्युरियोसिटी असते. आता आमच्याकडे कराओकेवरती सारखे कार्यक्रम असतात, आपल्याकडे आश्रमामध्ये दर 2-3 दिवसातनं काही ना काहीतरी कार्यक्रम असतातच आहे. म्हणजे अगदी कराओकेवरती काही लोक येऊन गाणी म्हणून जातात, एखाद दुसरं भजनी मंडळ येऊन काही त्यांची सेवा म्हणून ते करत असतात. तर असे वेगवेगळे म्हणजे अगदी स्टँडअप कॉमेडी जे आता रेडिओवरती मी बाबूराव बोलते वगैरे हे जे आहे ना तेही कॉमेडियन येऊन जवळजवळ, म्हणजे एक धनंजय जोशी म्हणून मिरजेचे एक आहे जे हे स्टँडअप कॉमेडी आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली ते, पण त्यांना एकदा मी फोन केलेला होता की खूप छान तुमचं आहे आणि जर का असा आपला एक आश्रम आहे आणि तुम्हाला येता येईल का. ते म्हटले मी आनंदानं येईन, तुम्ही कधी यायचे मला सांगा. ते आले. एक दिवस आल्यावरती मला म्हटले मी एक अर्धा-पाऊण तास मी बोलू शकतो. ठीक आहे म्हटलं, बघा तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही घ्या. सगळा कार्यक्रम चालू झाला. ती व्यक्ती 2.5 तास बोलत होती. जे अर्धा-पाऊण तास म्हणणारी व्यक्ती कंटिन्युअस 2.5 तास त्यांचा कार्यक्रम चाललेला होता.
आणि आमचे सगळे आजी आजोबा असं इतकं लक्ष देऊन त्यांच्याकडे, म्हणजे आमच्या जेवायची वेळ होऊन गेली तरी त्यांना असं वेळेचं भान राहिलं नाही. 1-2 आजीने सांगितलं की सर आम्ही आयुष्यात कधी हसलो नाही एवढं आज आम्ही हसलो. त्यामुळे आजूबाजूची परिसरातली सुद्धा लोक आहेत ना की ह्या सगळ्या कार्यक्रमाला येतात, तेही एन्जॉय करतात, ते पण काही कला सादर करतात. असं खूप चांगला कॉपरेशन त्यांचं आहे. कधी आमच्यामुळे त्यांना त्रास कधी झालेला नाही आहे, किंवा त्यांनी आम्हाला कधी येऊन हे बंद करा, हे गाणं कमी करा, हे असलं म्हणू नका, किंवा आवाज कमी करा वगैरे असला कधी काही विषय झाला. संस्थेतले सगळे लोक आनंदात तर राहतातच, पण तरीसुद्धा त्यांचा वेळ घालवण्यासाठी किंवा एक मनोरंजन म्हणून आणखी काय काय केलं जात आहे? मनोरंजनासाठी तर आपल्याकडे भरपूर साधनं आहेत. कारण ॲडमिशनच्या वेळेला प्रत्येकाचं त्या फॉर्मवरतीच नोंद केलेली असते, किंवा तुमच्या हॉबीज काय आहेत, किंवा एखाद्याची बकेट लिस्ट आपण जे म्हणतो की ती काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, बाकी पत्ते खेळ वगैरे हे तर सगळीकडेच असतात. लायब्ररी आहे आपल्याकडे कराओके सिस्टीम आहे, छान छान पुस्तकं आहेत, आध्यात्मिक आहेत, ऋषी पुस्तकं ते वाचू शकतात. त्याच्यानंतर पत्ते वगैरे, चेस वगैरे, बुद्धिबळ, अमुक ह्या तर गोष्टी सगळ्या ते करत असतात. आपण 1 महिना 2 महिन्यातून ह्या लोकांना ट्रिपला घेऊन जातो. जसं मी मगाशी अयोध्येचा उल्लेख केला, तसं आपल्याकडे आश्रमाची स्वतःची गाडी आहे. तर आश्रमाची गाडी आहे, आमच्या 1-2 गाड्या, असं मिळून आम्ही जवळपास 50 किलोमीटरपर्यंत त्यांना सगळ्यांना घेऊन जातो. कधी गोंदवलेला असेल, कधी कोल्हापूरला असेल, किंवा तासगावची इथं आरोडेला आपलं ते इस्कॉन टेम्पल झाले, तिथं खिद्रापूरला घेऊन गेलेलो होतो. बागेतला गणपती अगदी हरिपूरला तर सगळीजण नावेतनं वगैरे असं बसून गेलेले आहेत. तर असं दर 1-2 महिन्यातून यांना ट्रिपला घेऊन गेलं जातं. तेवढं ते एकदम रिफ्रेश होतात. एखादा चांगला सिनेमा लागला, सगळ्यांना सिनेमाला घेऊन जातो. नाटक एखादं लागलं, नाटकाला घेऊन जातो. सिनेमा तर म्हणजे मला अगदी सांगायला आवडेल की एक बाई पण देवा देवा का भारी देवा असा एक कुठला तर मध्ये सिनेमा, असा एक कुठला सिनेमा आलेला होता. तर आमच्यातल्या सगळ्या आजी लोक तिथं अगदी गॉगल वगैरे घालून सेल्फी वगैरे काढून मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. इतकं फ्रेश होऊन जातात ना की पुन्हा 8-15 दिवस, महिनाभर ते त्या ह्याच्यातच असतात. किंवा एखादी ट्रिपला जाऊन आलो. मध्ये एक आपल्या इथं गणेश शिंदे म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, यूट्यूब तुम्ही फॉलो करत असाल तर, त्यांचं एक स्पीच झालेलं होतं भावनाट्य मंदिरामध्ये, जीवन सुंदर कसे असावे, हा त्यांनी सब्जेक्ट घेतलेला होता. तर सगळ्या आजी आजोबांना भावनाट्य मंदिरमध्ये आम्ही घेऊन गेलेलो होतो की ऐका, चांगला वक्ता चांगलं बोलतात. खूप खुश झाले. कधी तर 1 महिना 2 महिन्यातून कधी तर जेवायला बाहेर घेऊन जातो, म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये, की जे रिसॉर्ट वगैरे अशा टाईपची सगळे आहेत. कारण ते रोज तेच थोडं कंटाळा येतो, जरा चेंज पाहिजे असते. एवढी सगळी सेवा द्यायची म्हटल्यानंतर बराचसा खर्च पण होत असणार, म्हणजे आर्थिक बाबी पण लक्षात घ्यायलाच पाहिजे. आणि मग असं काही लोकांना असं वाटलं की बाबा ही संस्था खूप छान चालतीये, संस्थेला आपण मदत करू शकतो, संस्थेचं काम चांगलं आहे, आणि तर मग अशा वेळेला कशी मदत तुमच्यापर्यंत पोहोचवायची, किंवा तुम्ही अशी मदत घेता का? व्हिजिटर्स असतात, डोनर्स पण असतात भरपूर. काही नियम आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत की काही लोक अन्नदान करण्यासाठी इच्छुक असतात. आपण इथे फक्त आपण स्ट्रिक्टली काय करतो की रेडीमेड फूड आपण इथं घेत नाही कुठल्याही परिस्थितीत. अगदी मला जरी वाटलं मी माझ्या घरातनं काहीतरी आणतो तरी तिथं अलाव नाही आहे, आम्ही तिथं घेत नाही आहे. पण एखाद्याला द्यायची इच्छा असते, बरेचसे लोक येतात. पण हा आश्रम ज्या आहे, या आश्रमाला शेकडो हात लागलेले आहेत. काय हे असं महाराष्ट्र आहेच, पण हे असं 1-2 काम नाही आहे की याच्यामागं खूप लोक याच्यामध्ये आहेत. आणि आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही या इथं रोजचं हे बघत असतो. सेवा देणाऱ्यामध्ये कसं आहे की तुम्ही ग्रोसरी देऊ शकता, बऱ्याचशा वस्तू ज्या रॉ फूड जे आपण म्हणतो ना, ते सगळं ते देऊ शकतात. याच्यामध्ये आपण काही जण काय होतात की कोणाचे बर्थडे असतात. आता तो जो आश्रम जो गव्हर्मेंट कॉलनीमध्ये आहे, तो साधारण तिथला कॉलेज हब आहे. तर आजकाल एक ट्रेंड झाला आहे की मुलं मुली आपलं कुठल्या तर बाईकवरती केक कापून तोंडाला ते केक फासणं विसणं हे जे प्रकार आहेत. पण माझा अनुभव वेगळा आहे की माझ्याकडे दर 8-15 दिवसात कुठल्या तरी मुलीचा किंवा मुलाचा बर्थडे असतो. ती कॉलेजची मुलं घेऊन येतात आश्रमामध्ये, आणि तिथं आम्ही केक कापतो, पण मेणबत्ती वगैरे हे काही विषय करत नाहीत. आम्ही महाराजांच्या जिथं आमची पूजा वगैरे होती तिथं त्यांना औक्षण करतो, त्या ज्याचा बर्थडे असेल त्यांना. मग ते लोक काही नाश्ता वगैरे काही त्यांना द्यायचा असेल तर त्यांनी सांगायचं असतं की बाबा
मला उद्या नाश्ता द्यायचा आहे, की आपण त्यांच्याकडनं काही रक्कम घेतो आणि या लोकांना नाश्ता देतो. ती लोक एक दोघं चौघं जण कोण असतील ती त्यांच्याबरोबर नाश्ता करू शकतात, त्यांच्याशी गप्पा मारू शकतात, खेळू शकतात, गाणे म्हणू शकतात. त्यांनाही बरं वाटतं, आजी आजोबांनाही बरं वाटतं. आणि हे एकमेकांचं बघून ती फ्रिक्वेन्सी एवढी वाढायला लागली आहे की माझ्या मुलाचा जरी वाढदिवस असला तरी मी आता इथं आश्रमातच येऊन करणार आहे. आता असं झालेलं आहे. किंवा अन्नदान करू शकतात की एखाद्याचा वाढदिवस आहे म्हणून एखाद्याच्या स्मृतिप्रित्यर्थसुद्धा आपल्याकडे एक लिस्ट आहे की अन्नदान योजना आहे. आपण काय केले की वन टाईम 21,000 रुपये आपण या लोकांच्याकडनं घेतो. एखाद्याचा स्मृतिप्रित्यर्थ काय असेल तर तारीख जी असेल त्या तारखेला ती नोंद केली जाते. त्या तारखेच्या आदल्या दिवशी ऑफिसमधून फोन जातो की उद्या तुमचं अन्नदान आहे. मग त्यांना मेन्यू विचारला जातो की काय बनवायचं आहे, की त्यांना काय आवडत होतं, जी कोण गेलेली व्यक्ती असेल किंवा कुणाचा वाढदिवस असेल त्यांना. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या इथं मेनू तयार करतो आणि त्या एक दोघं लोकांना बोलवतो की तुम्हाला जर का या आजी आजोबांना वाढायचं असेल, सेवा करायची असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर जीव शकता, त्यांना वाढवू शकता, त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवू शकता. अशी पण स्कीम आहे. तर हे 21,000 रुपये अन्नदानाची लाईफ टाईमसाठी आहे. वन टाईमसाठी आपण 3,500 रुपये घेतो या लोकांच्याकडून आणि नाश्त्यासाठी 1,500 रुपये घेतो. तर आणि कुठल्याही प्रकारचा नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, सगळं आपण तिथं बनवू शकतो. म्हणजे आर्थिक सहाय्य करू शकतात. आर्थिक सहाय्याशिवाय होणार नाही आहे, कारण हा खूप मोठं म्हणजे हे एवढ्या सगळ्या फॅसिलिटी द्यायच्या म्हटल्यावरती आर्थिक सहाय्य तर नक्कीच लागणार आहे. लोक पण देतात, महाराज आहेत. आणि मदत करणाऱ्या लोकांनी ही पण गोष्ट लक्षात ठेवायला हवी आहे की शिजवलेलं अन्न इथं घेतलं जात नाही, तर वेगवेगळ्या बाकीच्या स्वरूपात धान्याच्या स्वरूपात वगैरे पण घेतलं जातं. धान्य घेतलं जातो, बिस्किट्स, फ्रुट्स, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. हे सगळं घेतलं जातं. खूप छान. लोकांना कळत नाही नेमकं कशा पद्धतीची मदत द्यावी. मला आठवतंय आमचा होळीचा एक उपक्रम असतो दरवर्षी, घरोघरी होळी वृद्धांसाठी पोळी. आणि एका वर्षी आम्ही तुम्हाला फोन केला होता, तुम्ही नाकारलं होतं. हे या निमित्ताने आठवलं, कारण आम्ही पोळ्या देतो, आम्ही डाळ वगैरे देत नाही. मग जेव्हा तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर आम्ही विचार केला आणि आता आम्ही काही ठिकाणी पोळ्या देतो आणि काही ठिकाणी पोळीसाठी लागणारं सगळं साहित्य देतो. तर हा बदल आम्ही आमच्यामध्ये करून घेतला होता. तर हे खूप छान वाटलं मला. एक याच्यामध्ये थोडंसं मला बोलावंसं वाटतंय की एक पूर्वी असा एक ट्रेंड होता की एखाद्या ठिकाणी महाप्रसाद असेल किंवा काही लग्न कार्यात वगैरे अन्न उरलं समजा, किंवा जा कुठल्या तर अनाथ आश्रमात द्या, वृद्धाश्रमात द्या, असा एक ट्रेंड असायचा पूर्वी. पण आता आजकाल तेवढा तो अवेअरनेस वाढलेला आहे की वृद्धाश्रमात तर फारच थोडं सेन्सिटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत. या लोकांचे काही डाएट चार्ट प्रमाणे सगळं बनवावं लागतं. त्यामुळं अशा प्रकारचं आपण अन्न स्ट्रिक्टली घेत नाही आहे. आणि लोकांनाही आता बऱ्याच लोकांना माहिती झाले की इथं जसा त्या तुम्ही उदाहरण तुम्ही पण दिलं, तर ते स्ट्रिक्टली आपण अवॉइड करतो. हे घेत त्यातलं गांभीर्य कळलंच पाहिजे लोकांना की आपण का नाकारतोय. कारण तब्येतीचा प्रश्न असतो, त्यांच्या वयोमानानुसार अन्न पचतंय नाही पचत. आपण 4 घरातून जर अन्न गोळा करून देत असू तर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कदाचित हानिकारक असू शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि समाजानं हे लक्षात घ्यावं, त्याच्यावर नाराज न होता विचार करावा आणि मग मदत करावी. हे लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात त्यांना पटवूनच देतो की आपण हिथं का घेत नाही आहे, त्यांना ते कन्व्हिन्स. पण बऱ्याच वेळेला असं होतं की संस्थेला अरे आम्ही चांगल्या मनानं द्यायला आलोय आणि हे नाही म्हणतायत, तर त्यांचा इगो हर्ट होऊ शकतो आणि मग परत त्या संस्थेकडे येत नाहीत किंवा त्या जाऊ दे ह्या संस्थेला आम्ही मदत नाही करणार असं होऊ शकतं. आम्हाला ठीक आहे ना, आम्ही दुसरीकडे जाऊ शकतो. तर असं कुठल्याही इगो न ठेवता त्यांनी सढळ हाताने मदत करावी. ह्याच्याबरोबरच एक विषय मध्ये असाच झालेला होता की काही ग्रोसरीची आवश्यकता होती आणि जसं आपल्याला एखाद्या अडचणीला आमची श्रद्धा आहे की महाराज लगेच तो प्रॉब्लेम काय असेल तो सॉल्व्ह केला जातो. एकदा असंच ग्रोसरीची थोडी आवश्यकता होती आणि मी एक मेसेज जस्ट स्टेटसला टाकलेला होता की आश्रमासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे, काही तांदूळ वगैरे ग्रोसरी वगैरे होता. मला 5 मिनिटाच्या आत एका व्यक्तीचा फोन आला की त्यांनी सांगितलं, सर हे स्टेटसवरनं पहिल्यांदा काढून टाका. म्हटलं काय झालं.
नाही, हे मी तुम्हाला 15 मिनिटाच्यात हे सगळं द्यायला लागलोय आणि तुम्ही उगीच 10 जणांच्याकडनं किंवा बऱ्याच जणांच्याकडनं हे करू नका. तुम्हाला काय लागेल ते सांगा. मी तुम्हाला 15 मिनिटात आणि लिटरली 15 मिनिटाच्यात त्यांची गाडी आली आणि त्यांनी ते सगळं आम्हाला टॉपअप करून दिलेलं. लोक खूप देणारी भरपूर आहेत. फक्त कसं आहे की त्यांना जेन्युइन काम जिथं चालतं ह्याच्या शोधात ती लोक असतात. बरोबर. त्यामुळं बरेच म्हणजे आपला हा आश्रम काही मनी मेकिंग प्रोजेक्ट नाही आहे. हा पूर्ण हा सोशल आणि सेवाभावीच असल्यामुळे ना की लोकांना पण माहिती झाली इथं काय प्रकारची इथं काय केलं जातं ह्या सगळ्या सेवा वगैरे. त्यामुळं लोक उत्स्फूर्त आहेत, भरपूर देणारी पण आहेत आणि या निमित्तानं सुद्धा या आपल्या माध्यमातून सुद्धा ज्यांना कोणाला द्यायची इच्छा वगैरे असेल तर ते नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि समजून घेऊन मदत करावी. शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. संस्था आता भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मोठ्या जागेमध्ये स्थलांतरित होतीये, तर तिथे आता वेगळे उपक्रम असतील, वेगळा कार्यक्रम असेल किंवा ह्या लोकांसाठी आणखी जास्त सुविधा उपलब्ध होत आहेत किंवा जास्त लोकांना प्रवेश मिळू शकतो, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आता तिथे काय काय असेल? नक्कीच. हे कसं होतं की आता रेंटवरची जागा असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टीमध्ये लिमिटेशन येतात की आता माझ्याकडे जो बंगला आहे तर त्या बंगल्यामध्ये लिफ्ट नाही आहे. वयस्कर लोकांना सगळ्यात महत्त्वाची काय असेल तर ती लिफ्ट आहे. कारण काही लोक जिना चढू शकत नाही आहेत, काही ट्रायपॉड घेणारे आहेत. तर लिफ्ट ही सगळ्यात महत्त्वाची जी आवश्यक आहे वृद्धाश्रमात, तर ती सध्या आता आमच्याकडं नाही आहे. आणि शिवाय आज मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे आता आमचा आश्रम फुल झालेला आहे की आता नवीन लोक आता वेटिंगवरती आहेत की त्यांना गरज आहे पण आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही आहे. यासाठी आपण धामणी येथे 11,000 स्क्वेअर फूटची जागा घेतलेली आहे स्वतःची. तिथं 6,000 स्क्वेअर फूटचं स्वतः म्हणजे आत्ता आपण बांधकाम चालू आहे. आपल्या BOD-मध्येच एक बिल्डर आहेत, त्यांच्यातर्फेच ते बांधकाम चालू आहे. आणि एक प्रॉपर वृद्धाश्रम या अँगलनंच ते बांधत असल्यामुळं सगळ्या तिथं सुखसोयी ज्या काही लागतात आश्रमासाठी ते सगळ्याच त्या तिथं असणार आहे. एक भव्य रामाचं मंदिर आहे सेंटरला, सभागृह आहे, रूम्स आहेत, डॉर्मेटरी आहेत, किचन मोठं आहे, डायनिंग आहे, एक रिक्रिएशन रूम आहे, पार्किंग मोठं आहे आणि ऑफिस वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच, स्टोअर आहे. असं भल्या मोठ्या प्रमाणात आता ते होते. साधारण एक 35 ते 40 लोकांची आत्ता मी तिथं सोय करायला लागले. आत्ता सुद्धा जेव्हा आम्ही मध्यंतरी जेव्हा भूमिपूजन झालं त्यावेळेला थोडंसं एक पब्लिसिटी झालेली होती त्या आश्रमाबद्दल आणि एकूण हा सगळा आश्रमाचा जो कार्यक्रम जो आहे हे सगळं बघितल्यावरती तिथं काही खोल्या आत्ताच बुक झालेल्या आहेत की तुमचं जेव्हा बांधून होईल त्यावेळेला आम्हाला सांगा, आम्ही याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. काही लोक पुण्याचे तर एक दोघांनी पेमेंट पण करून ठेवलेलं आहे. तर खूप चांगल्या पद्धतीचा आश्रम तो होणार आहे. जो आमचा मोटो जो आहे की त्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा किंवा त्यांना चांगला आनंद कसा देता येईल, तर ते नक्कीच इथल्यापेक्षा तिथं आणखीन सुखकर तो प्रवास असणार आहे. तिथलं वातावरण अजून चांगलं असेल, आजूबाजूला झाडं असतील, यांना चालण्यासाठी ट्रॅक असेल किंवा खूप सगळ्या गोष्टी तिथं असतीलच. अर्थात वृद्धांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय, ज्याची समाजाला खूप गरज आहे. आणि समाज याच्याकडे एका समाजाचा अशा संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलेल. आपल्या या गप्पातून इतकं तरी आपण साध्य केलेलं आहे. नक्कीच. मी सत्यवेद समूहाच्या मार्फत या माध्यमातून मी सर्वांना विनंती करीन की ह्या आश्रमासाठी जास्तीत जास्त सढळ हाताने तुम्ही योगदान द्यावं आणि नक्की तुम्ही आश्रमाला भेट द्या. इथल्या आजी आजोबांची गप्पा मारा, त्यांच्याशी बोला, त्यांनाही बरं वाटेल, तुम्हालाही आनंद मिळेल. ही संधी खूप छान आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खूप लोक येतीलही, संस्थेला भेटही देतील आणि संस्था आता पुढच्या मोठ्या जागेत स्थलांतरित होतीये. तर संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि आपण आपल्या गप्पा इथेच थांबवूयात. धन्यवाद. प्रेक्षक हो, वृद्धांच्या जीवनात चैतन्य फुलवणाऱ्या चैतन्य आश्रम या संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गोडबोले यांना आपण निमंत्रित केलं होतं. आमच्या
सहकारी अर्चना मुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्हाला हा संवाद कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.